नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे CHO 2026 जे आहे रिझल्ट अँड रिक्रुटमेंट रोडमॅप. कारण यावर जे आहेत कमेंट येत होते की जे आहेत CHOचा रिझल्ट काय कधी लागेल, आणखीन जे आहे पुढची प्रोसेस काय असणार आहे. ठीक आहे, ज्यामध्ये जे असणार आहे काउन्सलिंग, त्यानंतर मग जे आहे तुमचं जे काउन्सलिंगमध्ये जे आहे सिलेक्शन ऑफ सब सेंटर असेल, जे काही तुमचं सिलेक्शन सब सेंटर असेल, त्यानंतर मग ट्रेनिंग वगैरे हे सर्व गोष्टी ज्या आहेत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमचा प्रतिसाद देत जावा मित्रांनो. व्हिडिओ आपण जे काही बनवतो ते तुमच्यासाठीच बनवतो. त्यानंतर पहा, या ठिकाणी जे आहे आपलं चॅनल जे आहे खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला माहिती देतं. तर हे चॅनल जे आहे DMR नर्सिंग या चॅनलला जे आहे सबस्क्राईब पण करत जावा. आणि नवीन जे आहे ते तुमचे मित्र कलीग वगैरे त्यांना पण हे चॅनल शेअर करा, जेणेकरून त्यांना पण ह्या चॅनलची जी आहे माहिती भेटेल आणि त्यांना पण खूप सारा गायडन्स वगैरे या चॅनलद्वारे तुम्हाला भेटेल व शेअर पण केला जाईल. तर सर्वात अगोदर पहा, या ठिकाणी परीक्षा ही पूर्णपणे CHOची झालेली आहे मित्रांनो. खूप छान प्रकारे सर्वांनी पेपर दिलेला आहे. सर्वांचं अभिनंदन. खूप चांगला प्रयत्न केला आणि तुमच्या प्रयत्नाला यश नक्कीच येईल मित्रांनो. जे आहे CHO पदभरतीची परीक्षा 25 ऑगस्ट 2026 रोजी यशस्वीरित्या पार पडलेली आहे. जी काही सबसेंटर वगैरे दिले होते त्या सबसेंटरमध्ये ही एक्झाम झालेली आहे. फक्त एक या ठिकाणी गोष्ट झाली, छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे एक्झाम सेंटर जे आहे त्या ठिकाणी चेंज झालं होतं. ठीक आहे, संभाजीनगरमध्ये जे आहे संभाजीनगरमधलं एक्झाम सेंटर जे आहे ते अगोदर 24 तारखेला जे आहे ऑलरेडी त्यांनी इन्फॉर्म केलं होतं की एक सबसेंटर जे आहे 24 तारखेला त्यांनी इन्फॉर्म केलं की छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे एक सबसेंटर जुनं जे होतं ते चेंज करून ते दुसरं देण्यात आलं होतं. तेवढाच एक झाला होता, चेंज झाला होता. बाकी सर्व व्यवस्थित पूर्णपणे पार पडलेलं आहे मित्रांनो. सबसेंटर चेंज झाल्यानंतर आपण ते लगेच 24ला संध्याकाळी माहिती दिली होती, चेंज झालेलं आहे. त्यानुसार ज्यांचे चेंज झालेले तर त्यांनी पेपर पण तसा दिला असेल. ठीक आहे, आता या ठिकाणी पहा पेपर झालेला आहे. आता नेक्स्ट प्रोसेस काय काय असते पहा, या ठिकाणी यामध्ये जे आहे आता रिझल्ट आहे. अजून अधिकृत जी तारीख आहे याची काहीही आलेली नाही आहे मित्रांनो. या ठिकाणी 28 ऑगस्ट 2026पर्यंत NHM जे आहे महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईटवर, म्हणजे नॅशनल हेल्थ मिशन महाराष्ट्र जी वेबसाईट आहे त्यावर CHO 2026ची निश्चित तारीख अथवा रिझल्ट कधी असेल यावर प्रसिद्ध माहिती वगैरे काहीच नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे सोशल मीडियावर कोणत्या आणि जी काही अनधिकृत असेल निश्चित तारखानुसार विश्वास ठेवू नका. जी काही त्यानंतर केवळ अधिकृत संकेतस्थळालाच तुम्हाला प्राधान्य द्यावे लागेल मित्रांनो. आता पहा, या ठिकाणी रिझल्ट कधी लागेल, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी IBPS एक्झाम कंडक्ट केलेली आहे. ठीक आहे, IBPS एक्झाम कंडक्ट केलेली आहे. IBPSमध्ये जे आहे या ठिकाणी खूप ॲक्शन चांगली होती आणि खूप फास्ट होती, लवकरात लवकर होती. मोस्टली पुढील 15 दिवसामध्ये जे आहे या ठिकाणी 15 डेज किंवा मग 20 डेज पकडून चला, या ठिकाणी हे लागण्याची शक्यता आहे रिझल्ट. कारण जे आहे त्यांना पण खूप घाई आहे, त्यांना पण हे जे आहे लवकर रिक्रुटमेंट प्रोसेस जे आहे ती लवकर करायची आहे आणि लवकर रिक्रुटमेंट प्रोसेस कंप्लीट करून त्यांना काय करायचं, हे सर्व जॉब तुम्हाला हे अपॉइंटमेंट ऑर्डर, ट्रेनिंगची ऑर्डर जे काय आहे ते सर्व तुम्हाला द्यायचं आहे. त्यामुळे हे प्रोसेस लवकर होऊन जाईल. जास्त घाई म्हणजे जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळे तुम्हाला मॅक्झिमम 20 दिवस चालून धरून चला तुम्ही. जर काही अडचण आली तर 1 मंथ. ठीक आहे, ठीक आहे, मोस्टली यामध्येच होऊन जाईल. जेव्हा CHOची आम्ही एक्झाम दिली होती तेव्हा मॅक्झिमम हे जे आहे 20 दिवसामध्ये सर्व रिझल्ट लागला होता मित्रांनो. ठीक आहे, यानंतर पहा पुढची प्रोसेस. आता भरती प्रक्रियेचा टप्पा व प्रवास याच्यावर रोडमॅप पहा. सर्वात अगोदर 25 ऑगस्ट 2026ला एक्झाम झाली, एक्झाम कंप्लीट झाली. त्यानंतर आता महत्त्वाचं पुढं काय होईल, म्हणजे जे काही आपण दिवस सांगितले त्या दिवसामध्ये रिझल्ट लागेल. ठीक आहे, रिझल्ट लागल्यानंतर जे आहे रिझल्ट लागल्यानंतर पहिलं एक रिझल्ट लागेल, नॉर्मल रिझल्ट असेल, जे काही तुमचे मार्क असतील. त्यानंतर जे आहे या ठिकाणी नॉर्मलाइज्ड मार्क असतील. आता मोस्टली होण्याची शक्यता जास्त आहे, कारण या ठिकाणी जे आहे शिफ्टमध्ये पेपर झाले. नॉर्मलाइज्ड मार्क असतील, मग त्यानंतर या ठिकाणी मेरिट. ठीक आहे, अशा प्रकारे हे लागू शकतं. आता हे प्रोसेस अशा प्रकारे तिघांची आहे, पण यामध्ये त्यांनी सर्व करून डायरेक्टली बी टाकू शकतात. तर त्यामुळे डायरेक्टली एक ही पण लागू शकते, किंवा मग अगोदर रिझल्ट लागेल, जी काही तुमचे विदाऊट नॉर्मलाइज्ड रॉ मार्क ज्याला म्हटलं जातं आपण, रॉ मार्क असतील ते लागतील. ठीक आहे, रॉ मार्क. ठीक आहे, ते तर लागेल. नाही म्हटलं मग त्याच्यानंतर हे जर झालं तर त्यानंतर नॉर्मलाइज्ड मार्क लागतील तुमचे
अगोदरचे रॉ किती आहे तर त्यानंतर नॉर्मलाइजमध्ये काय झालं का, जर नॉर्मलायझेशन झालं तर मग त्यानंतर ही प्रोसेस पण झाल्यानंतर जे आहे तिसरं ही लागू लागते मेरिट लिस्ट. ठीक आहे, हे अशी प्रोसेस असणार आहे मित्रांनो. जर हे प्रोसेस अशा प्रकारे नाही झालं तर या ठिकाणी काय होईल, डायरेक्टली तुमचे रॉ मार्क्स जे आहेत आणि त्यानंतर मग नॉर्मलाइज्ड मार्क जे आहेत, ठीक आहे, आणि त्यानंतर मेरिट लिस्ट जे आहे, ठीक आहे, हे मेरिट लिस्ट हे तिन्ही पण हे एकदाच लागू शकते. हे तिन्ही होऊन डायरेक्टली एक लागू शकतं, कारण यांना जे आहे लवकरात लवकर ही प्रोसेस पूर्ण करायची. त्यामुळं एकतर तशा प्रकारे होईल, 1 बाय 1 होईल, नाही म्हटलं तर तिन्हीही एकदा होऊ शकतं. ठीक आहे, हे झालं पुढचा प्रोसेस रिझल्ट, त्यामध्ये मेरिट आणि सिलेक्शन. ठीक आहे, आता मेरिट लिस्ट लागली म्हणजे तुमचं जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला समजून जाईल की जागा किती आहेत. ठीक आहे, 1774 जागा, 1974 जागा काहीतरी आहेत जवळपास. 1974 जागा म्हटल्यानंतर जे आहे तुम्हाला टॉपमध्ये आल्यानंतर तुम्हाला लगेच समजून जाईल की तुम्ही सिलेक्शन होणार आहेत का नाही. तुमच्या त्या मेरिटनुसारच तुम्हाला त्या ठिकाणी मोस्टली समजून जातं. त्यानंतर जे पुढची प्रोसेस असते या ठिकाणी जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ठीक आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काउन्सलिंग. आता हे जे आहे एकामध्येच होतं. ठीक आहे, मोस्टली हे एकामध्येच होतं, कारण जेव्हा आम्ही एक्झाम दिली होती तेव्हा जे हे प्रोसेस आहे ते एकामध्येच झाली होती. काउन्सलिंग झाली होती. काउन्सलिंगमध्ये जे आहे तुम्हाला जे आहे चॉईस फिलिंग करण्यात आलं होतं. चॉईस फिलिंग केल्यानंतर मग जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे अगोदर झाल्यानंतर ही प्रोसेस झाली होती. हे एकाच ह्याच्यामध्ये झाली होती. मग तुम्हाला मेरिट लिस्ट जर आली, मेरिट लिस्ट नंतर तुमचे जे आहे सिलेक्शन लिस्ट लागली. सिलेक्शन लिस्ट लागल्यानंतर तुमचं जे आहे यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस होईल. ठीक आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस जी आहे काउन्सलिंगच्या दिवशी पण होऊ शकते, मोस्टली प्रोबॅबली सांगतो मी, किंवा मग व्यतिरिक्त दिवसामध्ये पण होऊ शकते. जर हे सेपरेट दिवसामध्ये झालं तर मग हे दुसऱ्या एक तारीख ठरेल, त्या तारखेमध्ये तुमची जे आहे काउन्सलिंग असेल. ठीक आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळ्यांना माहिती आहे. काउन्सलिंग काय असतं, काउन्सलिंगमध्ये एक डेट येते. त्या डेटमध्ये आपल्या महाराष्ट्रामधील जे काही वॅकंट सबसेंटर आहेत, वॅकंट सबसेंटर जे काही असतील, महाराष्ट्रामधील वॅकंट सबसेंटर जे असतील ती लिस्ट येते. ठीक आहे, मग त्या डेटमध्ये उदाहरणामध्ये एखादी डेट आहे XYZ जी काही डेट असेल, त्या डेटमध्ये ती काउन्सलिंग प्रोसेस असेल. आता या ठिकाणी जो टॉपर आहे 1 नंबरवाला, 2 नंबरवाला, 3 नंबरवाला, 4वाला, हे जो मेरिटवाला आहे तो मेरिटवाला त्याला जे आहे त्याचं जर गाव उदाहरण पुणे असेल, त्याचं गाव पुणे असेल, पुण्यामधला असेल तो, पुण्यामध्ये त्याचं जे आहे जवळचं सबसेंटर त्याला घ्यायचं असेल. पुण्यामध्ये जर एखादं जवळचं सबसेंटर वॅकंट असेल, आता जे आहे या ठिकाणी जवळचं सबसेंटर तो टॉपर आहे, फर्स्टवाला आहे, तर त्याच्या काउन्सलिंगमध्ये चॉईस फिलिंगमध्ये तो काय करू शकतो, तो त्याच्या जवळचं सबसेंटर या ठिकाणी पुण्यामधलं निवडेल. मग आता उदाहरणामध्ये या ठिकाणी आपण एक एक्झाम्पलमध्ये 100 सबसेंटर या ठिकाणी ठेवले. ठीक आहे, खूप सारे सबसेंटर वॅकंट आहेत. मग त्यामध्ये जे 100 सबसेंटर आहेत, 100 सबसेंटरमधला तो जर तेव्हा निवडेल त्याच्या जवळचा सबसेंटर, मग पहिला विद्यार्थी त्याचं सबसेंटर आणि तो या ठिकाणी हे जे आहे यामधून या यादीमधून निघून जाईल. म्हणजे तो निवडला, त्याचा सबसेंटर निवडला, तो आता उरला. दुसरा विद्यार्थी, दुसरा रँकवाला, मग जे पहिलं पुण्यातलं हे सबसेंटर आहे या ठिकाणी हे कट होऊन जाईल, उरेल दुसरे सबसेंटर सगळे. मग तो पण पुण्यातलाच असेल तर मग त्याला सोडून बाकीचे इतर सबसेंटर जे पुण्यामधले रिक्त आहेत ते सबसेंटर त्याला ते जे आहेत त्या ठिकाणी निवडावे लागेल. ठीक आहे, हे अशा प्रकारे असेल. हे पहिलं सबसेंटर, मग हे काउन्सलिंग आणि चॉईस फिलिंगमध्ये हे अशा प्रकारे असतं. आता तुम्हाला सांगतो या ठिकाणी काय करायचं आहे. आपल्या जे आहे इंस्टाग्रामवर जायचं, त्याचं नाव आहे DMAR नर्सिंग म्हणून चॅनलचं नाव आहे. तर यावर जे आहे एक पहिली रील आहे, त्याला मी पिन केलेली आहे. त्या रीलला जे आहे इंस्टाग्रामच्या या चॅनलवर आपल्या DMAR नर्सिंग पिन केलेली रील आहे. त्याच्यावर सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्रामधील 2025पर्यंत, ठीक आहे, मी सांगतो 25पर्यंतची PDF आहे, ते 25पर्यंत किती सबसेंटर रिकामे आहेत म्हणजे वॅकंट आहेत त्याची ती PDF आहे. तुम्ही पाहून घ्या ती PDF, त्यावर तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल. पहा, ठीक आहे, ते 25पर्यंत दिलेली आहे. त्यामध्ये खूप सारे चेंजेस पण झालेले असतील, काही इतर पण जण सोडून गेले असतील किंवा मग त्या ठिकाणी दुसरे त्या ठिकाणी ट्रान्सफर होऊन आले पण असतील आता ह्या नवीन 2026मध्ये. पण ती तर तुम्हाला एक अंदाज म्हणून तुम्ही ती PDF घेऊ शकता आणि तुमच्या जवळ जिल्ह्यामध्ये वगैरे कोणतं आहे ते तुम्ही
करू शकता. आता हे झालं का चॉईस फिलिंगमध्ये डिस्ट्रिक्ट अलोकेशन येईल, त्यानंतर मग तुम्हाला अपॉइंटमेंट आणि जॉईनिंग असणार आहे. ठीक आहे. अपॉइंटमेंट आणि जॉईनिंगमध्ये पहा या ठिकाणी डिस्ट्रिक्ट अलोकेशन तुमचं जे काय आहे ते तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी चॉईस फिलिंगमध्ये तुम्ही निवडलं, डिस्ट्रिक्ट अलोकेशन झालं आणि अपॉइंटमेंट. आता यामध्ये जे आहे जॉईनिंग जे असते या ठिकाणी जे आहे तुम्हाला ट्रेनिंग असतं. ठीक आहे. ट्रेनिंग असतं. ट्रेनिंग जे आहे जॉईनिंग दिल्यानंतर तुम्हाला एखादं सबसेंटर तुम्ही निवडलं आणि निवडल्यानंतर त्याच्या या ठिकाणी जे आहे तुम्हाला ट्रेनिंग असेल. ट्रेनिंग जे तुमचा जिल्हा जर पुणे असेल, पुण्यामध्ये जे काही हेल्थचे ट्रेनिंग आहेत तर ट्रेनिंग सेंटर वगैरे, तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यामध्ये त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हाला पाठवण्यात येईल किंवा मग इतर पण तुम्ही पाठवू शकता. तर हे पूर्णपणे हे मेरिटवरच असणार आहेत सर्व गोष्टी मित्रांनो. मग त्याच्यावर तुम्हाला पाठवण्यात येईल आणि त्यामध्ये तुम्हाला जे आहे 6 महिन्याची ट्रेनिंग करायची आहे. ठीक आहे. 6 महिन्याची ट्रेनिंग असेल. हे सर्व मी अगोदर आमच्यासोबत जशी प्रोसेस झाली ती प्रोसेस सांगत आहे मित्रांनो. मग ट्रेनिंग तुम्हाला ही करण्यात येईल. ट्रेनिंगमध्ये तुम्हाला जे आहे सर्व गोष्टी ज्या आहे शिकवण्यात येईल, ज्यामध्ये मॉड्यूल भेटतात तुम्हाला. मॉड्यूल जे आहेत सर्व आपल्या महाराष्ट्र शासनाचे हेल्थ रिलेटेड वगैरे असतात. तर बुक्स एक मी सांगतोय, मॉड्यूल्स म्हणजे बुक्स वगैरे भेटतात, सर्व दिलं जातं. मग ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी होतात. ठीक आहे. आणि हे जे आहे तुम्हाला जॉईनिंग दिल्यानंतर ट्रेनिंग या ठिकाणी आहे. तुम्हाला ट्रेनिंगमध्ये सर्व गोष्टी व्यवस्थित 6 महिन्याची ट्रेनिंग असते. त्यामध्ये तुम्हाला 10,000 जे आहे 10,000 पेमेंट पण दिली जाते. हे स्टायपंड अशा प्रकारे असतं. ते 10,000 पेमेंट दिलं जातं. सर्व तिथं तुम्हाला ज्या ट्रेनिंगला तुम्हाला नाव दिलेलं आहे त्या ट्रेनिंगला जायचं आहे, त्या ठिकाणी जॉईनिंग करायचं आहे. तुम्हाला डेली क्लासेस करायचे, त्या ठिकाणी क्लासेस होतात सर्व. त्यानंतर मग सर्व प्रॅक्टिकल दाखवतात. प्रॅक्टिकलमध्ये सर्व तुम्हाला जे आहे सर्व करून दाखवतात. कशा प्रकारे गोष्टी घडतात वगैरे. उदाहरणार्थ इम्युनायझेशन असेल बाळाचं, उदाहरणार्थ डिलिव्हरी असतील, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला करून दाखवतात. वॉर्ड्स असतील, म्हणजे सर्व त्या ट्रेनिंगच्या सेंटरमध्ये जी काही तुम्हाला मॉड्यूल संदर्भात तुमच्या ह्याच्यामध्ये आहे तर ते सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि ते 6 महिन्यामध्ये पूर्ण प्रोसेस तुमची होती. त्यानंतर पहा काउन्सिलिंगमध्ये काय होऊ शकते. एक जस्ट मी हे अंदाज सांगतो आहे. मी तर हिंट मोठ्या याच्यामध्ये दिलेलीच आहे. पहा, सर्वात अगोदर काउन्सिलिंगमध्ये चॉईस फिलिंग प्रक्रिया राबवली गेली तर साधारणपणे खालील टप्पे असतात. मेरिट क्रमांकानुसार उमेदवारांना बोलवणे, प्रक्रिया करणे, उपलब्ध रिक्त पदाची माहिती प्रसिद्ध करणे. मी तुम्हाला सांगितलं तशा प्रकारे जिल्हा व ठिकाणच्या पसंतीक्रम म्हणजे चॉईस फिलिंग. तो जो व्यक्ती आहे त्याला जे पाहिजे ते तो चॉईस फिलिंग करतो. त्यानंतर कॅटेगरीनुसार रिझर्वेशननुसार जागेचे आलोकन केले जाते. उपलब्ध जागेनुसार जे आहे पोस्टिंग आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी केलं जातं. NHM महाराष्ट्र यापूर्वी जिल्हानिहाय रिक्त जागा, पात्र यादी व नियम प्रसिद्ध केले आहेत. 2026साठी अधिकृत नियमावली येणे अद्याप बाकी आहे. अगोदर जे होतं डिस्ट्रिक्टनुसार होतं, आता या ठिकाणी काय होईल सांगता येत नाही. मोस्टली हे जे आहे पूर्ण याच्यानुसार मेरिटनुसारच होईल असा एक अंदाज माझा. पण जोपर्यंत होईल तोपर्यंत काही सांगता येत नाही मित्रांनो. हे सर्व गोष्टी ज्या आहेत एक आपण गेस करतोय, कारण आपण जे आहे पूर्वी एक CHO होतो, आपल्यासोबत जे काही झालं होतं तेच आपण आपला एक अनुभव या ठिकाणी तुम्हाला ॲज अ एज्युकेशन म्हणून देत आहे. मग ट्रेनिंगबद्दल माहिती पहा. ट्रेनिंगमध्ये जे आहे तुम्हाला किती दिवसाची आणि कुठे होईल याची CHO 2026साठी हे जे आहे माहिती उपलब्ध नाही, पण हे तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये समजणार आहे. त्यामुळे रिझल्ट आल्यानंतर लगेच ट्रेनिंग सुरू होईल असे निश्चित सांगता येत नाही. अधिकृत सूचनेची वाट पाहणे योग्य ठरेल. DMR नर्सिंगद्वारे व आरोग्य भरती संदर्भात सर्व अधिकृत अपडेटसाठी वेळेवर माहिती जी आहे पुरवली जाईल मित्रांनो. त्यासाठी ऑफिशियल गायडन्स अपडेट चॅनल जे आहे याला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. जर तुम्ही चॅनलला येता आणि पाहता सबस्क्राईब करत नसताल तर मग तुम्ही जे आहे ऑफिशियल आपल्या फॅमिलीचे नाही आहे मित्रांनो. DMR नर्सिंग या चॅनलचे तुम्हाला फक्त पाहून आणि तुमची माहिती तुम्हाला भेटली की तुम्ही निघून जाणं हे पण योग्य नाही मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करणं पण गरजेचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे आहे तुम्हाला या ठिकाणी आपल्या DMR नर्सिंग फॅमिलीसोबत जुडता येतं आणि असे सर्व महत्त्वाचे अपडेट जे आहेत तुम्हाला हे पाहता येतं मित्रांनो आपल्या चॅनलवर. त्यासोबतच एक महत्त्वाची माहिती मित्रांनो पहा. DHS जे आहे लवकरच येणार आहे. त्यासाठी तुमचा अभ्यास चालू केला असेल, जे काही आपले बंधू भगिनी असतील तर अभ्यास चालू केला असेल, चांगली गोष्ट आहे. आणि त्यासोबतच तुम्ही जर एखाद्या क्लासेसची शोधताय तर महाराष्ट्रामधले वन ऑफ द बेस्ट क्लासेस जे आहेत, एकमेव नर्सिंग कोचिंग जी आहे ती सक्सेस करिअर अकॅडमी या नावाची आहे. या ठिकाणी फक्त 2,499 रुपये फीस असणार आहे आणि यामध्ये सर्व गोष्टी तांत्रिक अतांत्रिक तुम्हाला शिकवलं जाईल. आगामी परीक्षेची संपूर्ण माहिती आणि संपूर्ण तयारी पण करून घेतली जाईल. ज्या ठिकाणी तुम्हाला रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लासेस अवेलेबल
असतात अनुभवी या ठिकाणी तज्ज्ञ आहेत जी की तुम्हाला या ठिकाणी नर्सिंगचे आणि नॉन नर्सिंगचे पण या ठिकाणी तुम्हाला शिकवलं जातं, जेणेकरून तुमचा जो आहे एक व्यवस्थित प्रकारे अभ्यास झाला पाहिजे. जवळपास 1000+ या विद्यार्थी महाराष्ट्र शासनामध्ये ॲज अ नर्सिंग ऑफिसर म्हणून काम करता येतं. सक्सेस करिअर अकॅडमी या अकॅडमीचं नाव आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि हे जे आहे महाराष्ट्रामधली बेस्ट अकॅडमी आहे. जॉईन करायचं असेल तर सोपी प्रोसेस आहे. प्ले स्टोरवर जायचं आहे, सक्सेस करिअर अकॅडमी नाव टाकायचं, अशा प्रकारचा लोगो आहे, तो लोगोचा ॲप डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या जर्नीसाठी एक महत्त्वाचा टप्पा जो आहे तुम्ही त्या ठिकाणी निवडा मित्रांनो.